तर गाईस रेडी झालो इकडे बीस्ट मोडचा टी शर्ट घालून. प्रज्ञा डिझनी हॉटस्टार वरती मूवी बघते आणि प्रज्ञा बोलते की बॉईज साठी पण काहीतरी मंगलसूत्र टाईप असला पाहिजे की माहित पडलं पाहिजे ते मॅरिड आहेत. प्रज्ञा मॅरिड दिसते पण मी दिसत नाही. मला माहिती आहे मी खूप जास्त जवान आहे, माहिती आहे मला. हमारे क्या रहता है प्लीज. गव्हर्नमेंटला हे आता एक नवीन प्रस्ताव टाकावा लागेल, मुलांसाठी पण काहीतरी करा. जाऊ दे काही, चाललो मार्केटला, थोड्या वेळाने भेटूया. बाय बाय. 11:30 वाजता पोहोचलोय आपण आज बाजार करायला. झाला आपला बाजार. फक्त 15 ते 20 मिनिटात थोडाच भाजीपाला घ्यायचा होता, कारण आता डिलिव्हरीलाच जावं लागेल आम्हाला. जास्त भाजीपाला घेऊन उपयोग नाही. बँकमध्ये पासपोर्ट साईज फोटो पाहिजे, फोटो काढले जस्ट हाफ याच कपड्यावर. ओके डन. तुला काढायचं आहे फोटो? आपलं बाईकचं काम करायला आलेलो. मस्त लाइटिंग लावले मागे यार. गाईस मागे ॲक्सिडेंट झालाय बघा. रोज ॲक्सिडेंट बघायला भेटतात आम्हाला. साहिल मारामारी होणार होती पण नाही झाली. भूक लागली मला पण. चला आता जाऊ. साहिलराव घरी पोहोचले गाईस. आणि प्रज्ञा बघा एवढे कपडे धुतले आज, बेडशीट आणि काय काय धुतलं या बाईने आज. थोडं नेट झाली की कामाला लागली वाटतं. अरे फोन आला बघ. कोणाच फोन आहे? जा आधी. हां हे घेऊन जा. हे कैसा छत्रीला आहे? कैसाला आहे? गाईज आपले पासपोर्ट साईज फोटो बघा कसे आले आहे. माझा फोटो इतना गोरा कैसे किया तुझे उसने काली? मैंने बोला फिल्टर मार. अरे बापरे पायात काटा घुसलाय. साहिल काढतोय. अरे दवाने काढलंय, दुखायला लागलंय जोरात. कुठे गेला काटा? कुठं निघालंय रे रक्त? गाईज इकडे काटा घुसलाय माझ्या पायात. कॉल आला. स्पॅम फ्रॉड फोन आला. फ्रॉड. कट करून टाक. काटा काढायला मजा येते गाईस, खूप भारी वाटतं. हळू हळू हळू. एवढा जोरात बदला घ्यायला लागला काय? नाही त्याला जाऊ द्या रे. अरे ते पण थांबलं ना, आपण पण थांबलो. जा जा, आम्ही थांबलो. जा जा, रस्ता क्रॉस करा. नाही नाही राहू दे काय बोल नको. मुंगूस पुढं काहीच नेवला. ते मुंगूस पुढं काहीच ते पळून गेलं. गाडी बंद केली, करायला लावले राहून आमच्यासाठी. चल चल चल. अरे अरे सोयाबीन खायला हळूहळू कोण चाललंय? सोयाबीन खायला सोयाबीन खातील लोकांची सोयाबीन खायला लागले रे. चला गाईज मी बाबाला सोडायला गेलो सकाळ सकाळी. गाईज ऑल सेट रेडी, सगळं रेडी आहे. त्यांना झोपले मागे. साईलला घेऊन चाललो आज. आणि खूप चक्र मारावं लागतात बँकेत, कारण खूप इम्पॉर्टंट काम आहे. प्रेग्नन्सीसाठी आपलं थोडीशी धावपळ चालली आहे. गाईज रेडबुल पिले मी. मला खूप झोप येत होती म्हणून रेडबुल पिली फ्रीजमधली. आज संपवली फायनली. थोडीशी ठेवली. साहिलला टेस्ट करायची होती कशी लागते म्हणून. एक गोटच आहे.
नको ते कशाला त्याला जळवतो बिचारा. दाखवतो मी पहिली रेड बुल. चल टंकी फुल करून घेऊ आणि मग जाऊ. वॉटरपर्यंत आले सध्या. इकडे काहीतरी झालंय मला. मी पोचलो इकडे बँकेमध्ये आणि खूप मोठा प्रँक झाला आहे आमच्यासोबत. एक तर रात्री लाईट नव्हती आणि लाईट होती म्हणजे लाईट नव्हतीच रात्रभर. तर 4 वाजेपर्यंत तो आपला चार्जिंगचा फॅन चालू होता. मग झोप लागली कशी तरी. 7 वाजता मग सायला आला उठवायला. उठले झोपेमध्ये रेडबुल फुली झोप मोडली. कसं तरी हे करून आम्ही मेहनत करून आलो आणि बँक जी आहे ती बंद आहे. कारण आज काय शनिवार आहे. आज 4था वाईट झालं आमच्यासोबत. काय करणार यार. बँक बंद आहे. खूप आशेने आले होते. बघू आता. खूप मोठा प्रँक झाला यार. झोपेचा पैशाचा पेट्रोलचा वेस्ट. कामात काम झालं पाहिजे म्हणून आता रिंगलाईट शोधतो. इकडे मी रिलायन्स मॉलला आलो आहे. बघू इकडे भेटते का रिंगलाईट. आणि जरा आयफोनच्या प्राईस पण चेक करू. घ्यायचा नाही आहे बस प्राईस चेक करू आपण. नाही इकडे रिलायन्स मॉलमध्ये आयफोनची प्राईस विचारली. जरा जास्तच महाग आहे. 72,000चं आहे. ठीक आहे घेऊ आपल्याकडे कधी पैसे आले तर. चला बघू शोधू रिंगलाईट. घर होता AC मध्ये जाऊन मजा आली साहेब. आणि थांबायला सांगितलंय. मागवत आहेत. बघू हे केस सेट राहत नाही म्हणून बार हात जातो केसामध्ये. सवय झाली. सॉरी. परत दुसऱ्या दुकानाचं नाव सांगितलं. तिकडे जाऊन बघू. रिंगलाईटसाठी फिरायला लागते. भेटली नाही रिंगलाईट. कुठेच भेटत नाही. खूप छोटीवाली भेटते ती मोठीवाली भेटत नाही. तर आता आलो आहे मी पिझ्झा घ्यायला डॉमिनोज प्रज्ञासाठी. एक पिझ्झा घेऊन जाऊ. बस थोडेसेच दिवस राहिले. त्याच्यानंतर खाऊ नाही शकणार ती. डॉमिनोजमध्ये AC चालू नाही म्हणून घामाघूम झालो आहेत आम्ही. वेट करतो आहे. पार्सलचा आहे बघा. आणि आता हे पार्सल घेऊन परत आम्हाला डीमार्टमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे. काही वस्तू राहिल्यात. मेन चम्मच अजून आहेत काही ज्या प्रज्ञाने हे केलं आहेत. प्रज्ञाने आणायला सांगितलं आहेत. लिस्ट पाठवली. वेट करू आणि जाऊ. बँकेचा प्रँक खूप महागात पडलेला आहे आपल्याला. ज्यूस पहिला आलं तर घरी जाणार. आताच दुकान उघडलं वाटतं यांचं. आणि हा पिझ्झा प्रज्ञाचा. जालन्याला आल्यावरती आपलं तेच रुटीन होतं. परत या बँकेत जा. काही आपल्याला लागन ते शोधा. ज्यूस प्या. घरीकडं डीमार्टला जा आणि मग परत घरी जा. आपलं हे सर्कल झालेलं आहे. पण आपल्याला काही भेटत पण नाही इकडे. जालन्याला येऊन असं व्यर्थ आहे. आज तर सगळ्यात मोठा हे झालं आहे टाईमपास खूप जास्त. बघू आता घरी जायला किती वेळ होतो. 1-1.5 तासात पोचलं पाहिजे घरी. डीमार्टमध्ये जास्त टाईमपास करायला नाही लागणार. नाही तर असं कधी कधी टाईमपास करत असतो आपण. उगाच फिरत असतो. ठीक आहे बघू भेटू थोड्या वेळाने. काय झालं. येस खूप सारी शॉपिंग केली होती. पण प्रज्ञाच्या काही इम्पॉर्टंट किचनच्या वस्तू आणि थोड्या राहिल्या होत्या घरगुती. त्या घेऊ ज्या इकडे आमच्या तिकडे भेटत नाही. ते घे आपलं बास्केट घे. तर लिस्ट चेक करतो काय काय पाठवलं मॅडमने. बघू. लिंबू निचोडायचं मागितलं होतं. हे लिंबूचंच आहे ना. लिंबूचंच आहे. किती रुपयाला आहे. हाऊ प्राइस 99. सगळं सारखेच आहेत रे. नाईट पॅन्ट घेतलं प्रज्ञासाठी. गेला इकडे तिकडे फटाकतोय. डीमार्टमध्ये आल्यावर नुसता पळतो म्हणून मी त्याला सोबत घेऊन येत नाही. पण काय करणार बघू. शोधतोय झाला मी साहिलसाठी. मला बघा येऊ माणूस खूप परेशान करून ठेवलंय मला. वॉशरूमला गेला आतमध्ये.
त्याला एक टी शर्ट घेतला. आम्ही दोघांनी एक सेम टी शर्ट घेतलं. प्रज्ञाला एक टी शर्ट घेतला आणि 2 नाईट पॅन्ट घेतल्या. मला का चला घरी जाऊ. 1700 रुपयाचं बिल झालेलं आहे. परत एवढं माणूस काय कधी घेतं काय समजतच नाही. डीमार्टमध्ये आल्यावर घरी चाललो आहेत आणि बादल डायरेक्ट असे खतरनाक झालेत आणि पाऊस लगेच कमिंग सून आहे. बघू त्याआधी आपण आपला मार्ग चेंज करू, फटफट जाऊ. आता आम्ही थोडेसे स्पीडमध्ये जाणार आहेत डायरेक्ट घरी. घरी गेल्यावर भेटूयात. बाय बाय. मेरा कुछ काम ही नहीं होगा. बैंक बंद था. बैंक बंद बैंक बंद था. उठो ना मैडम. कम था और बैंक बंद था. क्या हुआ? 1 घंटे की गारंटी. ठंडा हो गया तो बहुत टाइम लगा ना गाइस. तन्याचा मीडियम साइज पिझ्झा. अरे तो चालू हो गए फटफट. हाँ नॉनवेज नहीं खाया. क्या है? नॉनवेज नॉनवेज नहीं था. पिज्जा बेस नहीं मिल, मतलब भूल गया इसके लिए. ये पकड़ करने तो कुसम खोज के. एक मेरे को दे स्लाइस, एक साहिल को दे और 4 तू खा. बस जो लेना ले. ये वाला ले बड़ा. इसको फैला के देना. हम लोग बिरयानी खाए. 2 प्लेट खाई. कौन सा वाला? कसं आहे? मला मार्गरेटा कोणीतरी सजेस्ट केलेला वाटतं. मग मला आठवलं तर मी घेतला अचानक. थोड़ा ठीक ठाक है. एक पीस खाते मैंने साहिल. 4 स्लाइस करने खाते. वो तो झोला बाबा ही लग रहा है. मोटा हो ना तू. जस्ट राइट आहे. जसं मोठं होणार लागेल मला. काय ना वहिनी? पतला है बहुत ही. टाळांग टाळांग खत्म पिज्जा. ये हैप्पी नाउ. नहीं हाँ अच्छा. हॉस्पिटल. क्या हॉस्पिटल? क्या हॉस्पिटल? देख मैंने क्या क्या लाया तेरे लिए. पिज्जा खत्म करेंगे. करने दो पहले, खाने दो पहिले. पोटोबा जाऊ द्या गाईस. आपलं काम नाही झालं तर काय झालं. प्रज्ञाला पिझ्झा तरी भेटला. आपलं काम आपण परत दुसऱ्या दिवशी करू. काय हरकत नाही. इट्स ओके. गेलतो पण हे मग जाई हिना ते तुले घेत असला तर मग मी भी हे घेतो असं लागलं. क्या तो अरे सब वही साइज था सेम. नाही. छोटे बच्चे किस में जाने का इसके लिए. अरे पागल, ये लड़का 14 साल का है और वो टी शर्ट ना 8 से 10 साल के बच्चों के लिए. अभी इसके लिए 8 साल के, अभी 5 साल के लड़कों का लुक क्या? 5 साल का. ये 5 साल का दिखता है. हाईट कमी येणार आहे तर किती सांगत होता. मैंने सोचा अभी उधर ट्राई भी नहीं किया. नहीं तो हाइट भी कम है, ऊपर से वो पतला भी है. वो बहुत मेरा है क्या. घे बा. हाँ. तुम्हाला आम्ही हे बी घेतले. 2 लिए मोटी. चला भी टाइम अभी जा रही पहनने. हाँ. और सामान तो देख ले क्या क्या लाया है. आम्हाला इतना महंगा है मेरा. इतना महंगा है. वाओ. अकेले खा. हाँ हम लोग का कितना सस्ता है. हम लोग 99 वाला टी शर्ट लिए बेचारे. ये मेरा है, वो तेरा नहीं. तो कितना टी शर्ट लिया है. ये क्या है चीटिंग है. तेरे लिए 2 लाया और एक टी शर्ट लाया ना. और तू एक मेरा छीनी है ना ऐसे कलर का. ये क्यों लिया 10 बार. 2 चाहिए था ना. अभी बारिश में काम आएगा. रुक जा. बच्चे का कपड़ा सुखाने के लिए पिन लाया. और वो मेरा काम है दाढ़ी का. बाय 1 गेट 1 फ्री है. बाउल अच्छा लाया है. 4 लाया. चाहिए था ऐसा बाउल. बाय 1 गेट 1 फ्री है. कोक भी लिया क्या. अच्छा वाला लिया रे. बाप रे. हे का घेतले भाऊ का. टमाटर करने के लिए काम है. अरे लिंबू. नींबू नहीं छोड़ना. के भूखे था ना.
बाप भी घ्यायच्या. तो मग अनबॉक्सिंग करू. अरे यार तिकडे चेक करो ना बघ. काम घेतला ये चम्मच अभी ज्यादा हो जाएंगे तो चम्मच रखने के लिए वो फिर क्या है वो भी है क्या? तुझे मुन्ना लिया तो अभी इतने सही मिला रे मेरे को. मैंने बहुत ढूंढा. एक लेडीज खुला रहता खुला डिमांड में. मैं मेरे को नहीं मिल रहा था. मैं एक लेडीज से पूछा तो वो बोली ये रे मूंग दाल. फिर ये लिया मैंने. हाँ. छोड़ कशाला. हे चम्मच नव्हते आमच्या घरी मोठे वाले. छोटे वाले होते. करायची आपल्याला. वो ऐसे मोड़ जाते थे खाते खाते. ओके ना. ये अच्छा है. हाँ. इतना ही सामान ये कितने रुपए का रहेगा तेरे को मालूम है क्या? बोल एक बार. हा बा आम्ही रिंग लाईट घेतली नवीन. तो 2000 में 300 कम. रिंग लाईट कितना है इसमें? रिंग लाईट घेऊ उसमें बहुत सारा ब्लेड है. अभी लेने का टेंशन नहीं ज्यादा. क्या यार केक बोला लेने के लिए. ए वो नहीं मिला. वो उधर से लाऊंगा अपने इधर से ले. वो लड़की क्या बोल रही थी? हाँ क्या कौन सी थी? चॉकलेट है, चॉकलेट फ्लेवर है, स्ट्रॉबेरी फ्लेवर लेना है. अरे वो कौन सा केक बोल रहे. वो कौन सा केक दिखा रहे थे पता है क्या? उन्हें क्या बेक वाला वो कोई तो रेड कलर का रहता है पैकेट में. आपण खातो ते. नहीं रे वो मैंने उस दिन क्या लिया डार्क फॅन्टसी जैसा नहीं रहता क्या. लाईट जाते म्हणून हे मी बॅटरी घेतली आहे. टॉर्च बघा. आँख में मत मार यार. आँख में मार रहे खुला डाल लेते हैं. कितने का लिया तू? 500 ग्राम. बाप रे 105 रुपए का इतना सारा आता है. ये 105 का है क्या? तो गाइस बघा लगेच कपडे घालून फिरायला लागली. इतना कम्फर्टेबल है. रिलॅक्स. फ्लेक्स मारती आहे माझ्यासमोर. तर गाईज इकडे आता 9 वाजलेत आणि आज आम्ही खूप लवकर जेवलेत. 9 वाजणार आहेत अजून वाजले नाही. कारण मला उद्या परत चक्री करायला जायचंय जालन्याला बाईकवरती. फिर से वही रस्ता. 3rd टाइम चाललोय आपण उद्या लवकर उठण्यासाठी. लवकर जेवण करून लवकर झोपत आहेत. तर भेटूयात मॉर्निंगमध्ये गाईज. बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. गाईज इकडे 1 वाजलाय. बँकेचे कामं करून 1 वाजला. सकाळी 8:30ला घराच्या बाहेर पडलेलो. कधी एवढा टाइम झाला कळलंच नाही. इकडून तिकडे चक्रा मारतोय आणि फिरून कुठे आले बघा. इकडे आलोय चमन. इकडेच आणलं होतं प्रज्ञाला हॉस्पिटलमध्ये. तिकडेच फिरून आलोय मी. इकडे हे टायपिंग करून घ्यायची आहे मला खूप वैताग आलाय. एक तर बायको प्रेग्नेंट आहे घरी आणि या बँकेचे हे पण इम्पॉर्टंट आहे. फिरावं लागतं आहे. ओके बघू. प्रज्ञा बिचारी घरी आहे. काकू आहेत तिच्यासोबत. माय दवाखान्यात गेले. भेटूयात थोड्या वेळाने. टायपिंग करण्यासाठी मी पेपर दिलेत माझे. आता टायपिंग झालं होईपर्यंत काहीतरी खाऊन घेतो. फ्रँकी प्रज्ञाला पण न्यायची आहे पार्सल. पण मला खूप वेळ होईल. फ्रँकीची वाट लागून जाईल. चीअर्स. गाईज 2 वाजलेत अजून टायपिंगच चालू आहे. परत मला नोटरी करायची. मग बँकेत जायचं. तर बँकेचा लंच टाईम पण झाला असेल. गाईज थकलो मी. मागे बघा काय चाललंय. ओके गाईज डोकं खूप दुखतं आहे आणि पाऊस येणार आहे खूप सारा. आणि आता 4 वाजलेत आणि माझं काम आत्ता झालं आहे बँकेचं. आणि काकूने पैसे दिलेले छाया काकूने खुशीला बॅग आणण्यासाठी 200 रुपये. तर आपण थोडी चांगली बॅग घेऊ. थोडेसे मी पण पैसे टाकतो त्याच्यात. डीमार्टवरची घेऊ चांगल्या क्वालिटीची. चला आज घरी जायला रात्र होणार आहे मला. सोडा भेटूया थोड्या वेळाने. खरं तर सामान घ्यायला पण कंटाळा आला आहे. पण करण्याची लिस्ट आहे विचारीला. आता थोडेच दिवस राहिलेत. ती काही खाऊ शकते. त्यानंतर खायला भेटणार नाही. चिप्स बिप्स काय लिस्ट पाठवली मला. हे एवढे चिप्स घेतले 3 प्रकारचे तिला. गाईस प्रज्ञाने मला वाईप्स मागवलेत. का माहिती का अजून बाळ आलं नाही पण तरी तिला वाईप्स पाहिजे. सो वाईप्स घेतो. तिला मी म्हटलं आधीच बाळाला काही घेत नसतात पण तरी म्हटली वाईप्स ती आण म्हणजे आण. जाऊया घेऊन. शॉपिंग झाली गाईस. घरी चाललो होतो न बॅग घेता. हे टोपण घेऊन चाललो होतो फक्त घरी. जाम शिव्या खाल्ल्या असत्या सर्वांच्या.
आज डोकं चक्रण झालं जरा बँकेत फिरून पाऊस पण थांबला है, पण परत यायची शक्यता आहे थोडीशी। गाइस बारिश तो एक बहाना था, असल में हमें खुद को बारिश से बचाना था। इकडे पाऊस खरंच खूप येणार होता, पण डिमार्टमध्ये गेल्यामुळे जरा आपण भिजायचं वाचलो। रेनकोट पण घेणार होतो, पण रेनकोटचा पण खर्च वाचला। घरी छत्री घेऊन गेलो त्या दिवशी। ओके 5 वाजले, आता जाऊया घरी।